तर राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर परत एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे डे 2 आणि आम्ही आहोत चिखलदऱ्याला. तर बघत राहा, इतकी हवा सुटली आहे की बस, खूप भारी वाटते. अजून कोणी सुटलेलं नाही, आम्ही रेडी होऊन बाहेर आलो. माझा आवाज चिरकून चिरकून पूर्ण बसला आहे. स्टे ट्यून, ब्लॉग आजचा पण भारीच होणार आहे. आज लास्ट डे यार, असं वाटते इथून जाऊच नाही. परत एकदा दिवसाची सुरुवात झाली थंडगार हवेने आणि मस्त पहाडी वातावरणामध्ये. फोटो सेशन चालू आहे इथं. बापरे, काय भाऊ, कसं वाटायलंय डे 2? जायचं की घरी? नाही जायचं, इच्छा कोणाचीच नाही घरी जायचं. ते चाललोय आपण रूमला. कसलं थंड आहे वातावरण, उडून जायचं त्याच्यापेक्षा रूमला गेलं तर छान दिसेल. नाही घाण. अरे अगदी घाण. ह्यांच्या पुढे तरी खरं बोल, खोटं बोलू नकोस. अगदी घाण. माझ्या मंडळींना खोटं बोललेलं आवडत नाही. सकाळचे वाजले होते 7 आणि आम्ही निघालो होतो नाश्त्यासाठी. आम्हाला त्या हॉटेलमध्ये नाश्ता करायचा होता, पण ते बंद असल्यामुळे आम्ही सैराट कॅफेवर बिस्किट आणि चहा पिला. हा होता आमचा पहिला स्पॉट, जो की होता बंद, त्यामुळे आम्ही मारली रिव्हर्स. स्पॉटचं नाव माहिती नव्हतं, पण इथे उतरलो, भारी वाटत होतं. मग इथे थोडेफार फोटो वगैरे काढले सगळ्यांनी. वातावरण तर एकदम हा थंडगार सगळीकडे. फक्त पावसाची कमी होती, पर कोई नहीं, मज़ा तो बहुत किया. और ये रहा अगला स्पॉट. यहाँ पे भी वैसेच हवा हवा. मला तर अशी फिलिंग येत होती की आज लगता है मैं हवाओं में हूँ. एकदम हव्यातच असल्यासारखी होती मी तर. हाच पुढचा स्पॉट, ह्याचं पण नाव मला माहिती नव्हतं. इथे सगळे उतरले होते, पण मला बोरिंग वाटत होतं म्हणून मी इथे उतरले नव्हते. गाडीतच बसून मी व्हिडिओ घेतला स्पॉटचा. इथे पण हवा चालूच. त्यानंतर इथल्या कुठल्या तरी गार्डनमध्ये एका फोटोज वगैरे काढले आणि मग इथे केली आम्ही एंट्री. बॉटनिकल की बॉटनिकल, जो भी है गार्डन है. काय मम्मी बाथरूम मध्ये चालली. पुढे तर काय की बायकी दाखवू लागले, चढायचं काहीच तर नाही दिसायला. अरे ते तर घुसरगुंड्यान तेन दिसायल्यात ना. काय बी का बे घसरगुंड्यान तेन, काय दुसरं रोप राहील. आले की इथे पप्पाची, अंकलची, भैयाची एकदम लहान लेकरासारखी मस्ती चालू झाली. हे पण गार्डन भारी होतं, खूप काय होतं करायसारखं, खेळायसारखं, पण हे प्रॉपर चालू झालं नसल्यामुळे आम्हाला तेवढ्या गोष्टी खेळायला भेटल्या नाही. पण तरीही बंद असताना आम्ही धमाल केली. कोण आहे? बाई आहे की मुलगी? ओळखायला पण नाही येत.
कमेंट करा. ओके. काय कमेंट करायची? कोण आहे मी? कोण आहे? बाई आहे की मुलगी आहे? कमेंट करून सांगा. आता आम्ही निघालो इथून बाहेर. आता कुठे जायचं? पुढचा स्पॉट काय माहित नाही. तुम्ही बघत राहा. ब्लॉग खूप भारी होणार आहे. ऊन आलं. फोड कसा चमकायला. टाइम 10:10. गार्डन को बाय बाय करके हम चले अगले स्पॉट पे. स्पॉट के नाम तो एक भी पता नहीं, सिर्फ घूमते जा रहे थे. ती बॉटल ज्याच्यामुळे मला सर्दी खोकला आणि डबल मी तेच पिणार. ते म्हणतात ना काय काटीकू अरे मराठीतून सांग ना. येस. अभी मजा आएगा ना वीडियो. एडवेंचर करने वाले हम. आम्ही एक्सायटेड होतो फॉर झिप लाईन. खूप गर्दा होता पण तरीही आम्ही त्या गर्द्यात थांबायला रेडी होतो, कारण आम्हाला झिप लाईन करायचंच होतं. डे 1 पासूनच आमचं होतं की झिप लाईन करायची मीन्स करायची. तर 1700 खोल अशी हे दरी होती आणि हे आम्ही तिथे जाणार होतो. घरचे ते बघूनच म्हणत होते की खाली पडलास तर कसं होईल काय होईल, पण तरीही आम्ही ऐकलं नाही आणि ते शेवटी केलंच. कसं वाटलं? एकदम छान. खूप मज्जा आली. बापरे, खाली बघल्यावर तर कसलं भारी वाटू लागलं होतं. अरे बापरे बाप, औकात के बाहेर असं वाला सीन झाला होता. तुम्ही पण कधी इथं आलात, हे काय कोणचा कुंड? हां, भीमकुंडला कधी आलात तर नक्की ट्राय करा. खूप मज्जा येते खूप. तर आता पुढचा स्पॉट तर बघत राहा. घरचे इथे चिखलदऱ्याचे फेमस आंबे खायला उतरले होते, पण आम्ही नो इंटरेस्टेड. आम्ही होतो मध्येच. आंबे खायला उतरले. तुला खायचे? नाही. तुला खायचे? आता खायचे तिखट. भाऊ कसं वाटलं बसून झिपलाईन मध्ये? मी टाकणार आहे, कट नाही करणार. चिखलदऱ्याचे फेमस आंबे. हे होता लास्ट स्पॉट, जे की पूर्ण गणपती आणि गणपतीच होते मध्ये. हो, उन्हात पण हवा, ह्याला म्हणतात चिखलदरा. गणपती बघते बाईक वर. वाव, फोटो काढू. कारमध्ये पण आहे. आमच्या कारमध्ये पण आहे. हे पण बघितले कसलं भारी वाटायला. वर कुठे गेलं कोण? एंट्री गेट. ते गणपती बाप्पाचे गेम खेळले बघ. चल ना तिकडे, चल ना.
मध्ये फोटोज व्हिडिओजला सक्त मनाई होती, पण मी आणि आमच्या घरचे तरी पण फोटोज आणि व्हिडिओज घेत होते. हो, तिथं जे मंदिर आहे की नाही, तिथं जे मूर्ती आहे सेम मूर्ती आणून इथं त्याची प्रतिमूर्ती इथं बनवली. एवढ्या प्रकारचे मंदिर आहे. हो, हे भांडे स्टील भांड्यापासून बनवलं. जोगेंद्र सिंह तुम्ही बघू शकता बाप्पा किती गोड पोजमध्ये होते. कबड्डी खो खो हे कोणतं क्रिकेट कबड्डी खो खो वा रुद्राक्ष जेम्स दाखव दीदी, म्हणले तेवढे पैसे देतो. दाखव दाखव 500. काय वाजवत आहे? हार्मोनियम, तबला, हे नाही टाळ आहे ना बे. सितार, फ्ल्यूट, एक मराठी एक इंग्लिश. सितार आणि सितार इंग्लिशमध्ये पण मराठी एकच आहे वाटते ना. काय का. चलो तो ये हमारा लास्ट स्पॉट फेरा मोया. ह्याच्यात पण बाप्पा, आज खूप बाप्पा बघायला भेटलेत. हे होतं आमच्या हॉटेलचं मेन्यू, जे की मी पाहिलं आणि याच्यातलं फक्त पनीर टिक्काच मागवला. दुसरं तर आपल्याला काही आवडत नाही, आणि जे आवडत होतं ते अवेलेबल नव्हतं. धिंगाणा मस्ती करत आम्ही पोहोचलेलो होतो जवळजवळ. खूप धिंगामस्ती केल्यामुळे घरी गेल्या गेल्या झोपलो होतो. तर बाय.